फार्मर आय डी कार्डवर 1 सप्टेंबरला शेतकऱ्यांना मिळणार विशेष गिफ्ट. होय, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलं आहे किंवा ज्यांनी फक्त अर्ज केला आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार. फार्मर आय डी कार्डवर 15,000 रुपये 1 सप्टेंबरला देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांनी घेतला आहे. आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड आहे किंवा त्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे अशा शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी कार्डवर 10 योजनांचा लाभ मिळणार, सोबत 15,000 रुपयांचा विशेष बोनस. आणि हे 1 सप्टेंबरपासून थेट खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली. आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलं आहे किंवा काढण्यासाठी अर्ज केला आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांची लॉटरी लागणार. केंद्र सरकारच्या कृषी विभागानं एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय, ज्याच्या माध्यमातून फार्मर आय डी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 15,000 रुपयांचं विशेष अनुदान 1 सप्टेंबरला दिलं जाणार. एवढंच नाही तर त्याच्यासोबत 10 योजनांचा मोफत लाभ दिला जाणार. स्वतः केंद्र शासनाच्या कृषी विभागानं एका GRच्या माध्यमातून ही अतिमहत्त्वाची माहिती दिली. त्यामुळे ही जी माहिती आहे ही 100% खरी आहे. खरं तर 1 सप्टेंबर हा जो आहे हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार, कारण की मागच्या वर्षी देखील 1 सप्टेंबर होता, त्यावेळेस देखील शेतकऱ्यांना हे विशेष गिफ्ट दिलं होतं, त्यावेळेस सरसगट दिलं होतं, पण यावेळेस फार्मर आय डी कार्डवर दिलं जाणार आहे. खरं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून माहिती नाही आहे, पण त्याकरता सरकारने 1 सप्टेंबरच्या आधी जे शेतकरी अर्ज करतील फक्त त्यांनाच हे पैसे मिळणार. पहा, अतिशय मोठ्या सरकारच्या या 2 महत्त्वाच्या योजना आहेत, घोषणा आहेत. तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्डवर आता लाभ मिळणार. आता शेतकऱ्यांना आधी वाटायचं फार्मर आय डी कार्ड हे फक्त पीक विम्यासाठी लागतं किंवा कर्जमाफीसाठी किंवा नमो शेतकरीसाठी लागतं, पण लक्षात घ्या, याच फार्मर आय डी कार्डवर सरकारनं 1 नाही 2 नाही तर तब्बल 10 विशेष योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यासाठी थेट 15,000 रुपयांचा बोनस देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आता देण्यात येणार. मग आता हे जे 15,000 रुपये आहे हे शेतकऱ्यांना आपोआप मिळणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना एक काम अर्जंट करावं लागणार. जे शेतकरी हे काम ताबडतोब करतील त्यांच्या बँक खात्यात 1 सप्टेंबरपासून 15,000 रुपये मिळणार. आता हे जे पैसे आहे हे सलग पुढचे 3 वर्ष तुम्हाला मिळणार आहे. आता जे सरकार आहे तर त्याचा कार्यकाळ आणखी 2029 पर्यंत आहे. मग त्यामुळे हे पैसे 3 वर्ष मिळतील. मग तुम्ही जर अर्ज केला नाही तर तुमचं फक्त 15,000चं नुकसान होणार नाही, तर या वर्षीचे 15, पुढच्या वर्षीचे 15 आणि त्याच्या वर्षावरचे 15 असे टोटल 45,000 रुपयाचं नुकसान होईल. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा, कारण की व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगणार आहोत की हे जे पैसे आहेत ते कोणाला मिळणार, कोणते कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत, याची यादी कशा पद्धतीनं आलेली आहेत, पुराव्यासहित माहिती आपण पाहणार आहोत. पहा, तुम्ही जर हा व्हिडिओ मध्ये सोडला तर तुमचं 45,000 रुपयाचं नुकसान होऊ शकतं. आता व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण फार्मर आय डी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या 10 योजनांचा लाभ मिळणार, त्या 10 योजनांची नावे, त्याच्यामध्ये मिळणारा लाभ तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहोत. तसेच 15,000 रुपये तुमच्या खात्यात येण्यासाठी काय काय पात्रता आहेत, फार्मर आय डी कार्ड तुम्ही काढला असेल किंवा अर्ज केला असेल तर सगळ्या पद्धतीची माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, ज्या शेतकऱ्यांनी अर्जही केलेला नाही आहेत तर त्यांच्यासाठी योजनेचा लाभ मिळवायची एक सोपी टिप देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे. आता पहा, शेतकऱ्यांसाठी 2026 मधली ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आली. फार्मर आय डी कार्ड हे शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्रालयाच्या मार्फत काढण्यात आलेलं एक ओळखपत्र होतं. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे 90% शेतकऱ्यांना माहितीच नाही आहे की हे कार्ड कशासाठी आहे. काही शेतकरी म्हणतात पीक विम्यासाठी, तर काही म्हणतात नमो शेतकरीसाठी, तर काही म्हणतात PM किसानसाठी. बरेचसे जण याला केवळ एक कागदपत्र मानण्याची चूक करतात. पण आता हे फार्मर आय डी कार्ड तसं राहिलेलं नाही आहे, कारण की याच्या माध्यमातून 10 सेवा मोफत मिळणार. तुम्ही जर शेतकरी आय डी कार्ड तुम्ही काढलेलं असेल तर लक्षपूर्वक समजून घ्या, तुम्हाला हे सगळे लाभ मिळतील. त्यामुळे पहिल्या 10 सेकंदात आपण हे शेतकरी आय डी कार्ड काय आहे हे आपण समजून घेऊया. पहा, फार्मर आय डी कार्ड म्हणजे तुमची डिजिटल कृषी ओळख. केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक या भव्य मोहिमेचा एक भाग आहे. या एकाच कार्डात तुमची सगळी माहिती एकत्रित केली जाते, जसं की तुमचा आधार नंबर, तुमच्या शेताचा 7/12 उतारा, 8 उतारा, तुमच्या मालकीची जमीन किती, तुमचं बँक खातं कुठं आहे, तुम्ही कोणतं पीक घेता, या सगळ्या गोष्टींची माहिती या ओळखपत्रात असते. त्यामुळे प्रशासनाकडे प्रत्येक शेतकऱ्याची तंतोतंत आणि डिजिटल नोंद उपलब्ध होते. याचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला वारंवार कागदपत्र देण्याची गरज भासत नाही. आता फार्मर आय डी कार्ड हे तुम्हाला काय आहे थोडक्यात समजलं. आता तुम्ही म्हणाले 15,000 रुपये कसे मिळतील, 10 योजनांचा लाभ कसं घ्यायचा हे सांगा. तर आता त्याच माहितीला आपण सुरुवात करतोय.
आता पहा, सगळ्यात पहिली तरतूद याच्यामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल याचा आम्हाला काय फायदा, तर याचा फायदा कसा होणार हे तुम्हाला आधी समजणार आहे. पहा, पहिला फायदा याच्यामध्ये जो होणार आहे तर तो तुमच्या हवामानाचा अचूक अंदाज तुमच्या मोबाईलवर येईल. लक्षात घ्या, 15,000 रुपये कसे मिळणार आहे तुम्हाला पुढे सांगणारच आहेत, पण त्याआधी तुमच्या शेताचा हवामान अंदाज तुम्हाला मिळणार. पहा, तुम्ही यूट्यूब चॅनलला, पेपरला तुमच्या देशासाठी, राज्यासाठी, तुमच्या जिल्ह्यासाठी एक अंदाज दिला जातो, पण लक्षात घ्या हवामान हे खूप विचित्र आहे. ते एका जिल्ह्यात अनेक ठिकाणी बदलतं, त्यामुळे तुमच्या शेतावर त्याचा एक्झॅक्टली कसा परिणाम होणार हे फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून मोबाईलवर मिळणार. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 15,000 रुपये 1 सप्टेंबरपासून कसे मिळणार याची माहिती आपण घेतोय, पण त्याआधी दुसरी योजना समजून घ्या, ते म्हणजे सॉईल हेल्थ कार्ड, म्हणजे मृदा आरोग्य पत्रिका. तुमच्या मातीचा कस कसा आहे, तुमच्या मातीत कोणते केमिकल कमी आहे, कोणत्या खताची आवश्यकता आहे, कोणत्या पिकासाठी ती जमीन योग्य आहे याचं माहिती देणारं एक सॉईल हेल्थ कार्ड म्हणजे मृदा आरोग्य पत्रिका ती फार्मर आय डी कार्डवर प्राप्त होणार. पहा, शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांचं खत दरवर्षी ते वापरतात, पण शेतीला कोणतं खत पाहिजे हे जर त्यांना माहिती नसेल तर ती सगळी खतं वेस्ट आहेत. तर ही दुसरी योजना आहे. तिसरी योजना म्हणजे थेट लाभाचं हस्तांतरण. तुमच्या सरकारी योजनांचे पैसे म्हणजे तुमच्या ट्रॅक्टरचं अर्थसहाय्य, पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान आणि सध्या राज्यात सुरू असणारी कर्जमाफी, या सगळ्या गोष्टींचा जो लाभ आहे तो या कार्डाद्वारे होणार. आता पंतप्रधान पीक विमा, त्याचबरोबर या योजनांचे फॉर्म भरणे असेल किंवा या गोष्टी याच्यामध्ये सुलभ होणार असेल. सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की पैसे कसे मिळणार, 15,000 कसे मिळवायचे. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की पहा, शेतकरी भरपूर खर्च करतो, बऱ्याच वेळा एखादी कीड लागली तर तो फवारणी करतो. मग ती फवारणी योग्य आहे का, फवारणीचा डोस योग्य आहे का, कुठलं औषध किती प्रमाणात मारायचं हे शेतकऱ्याला समजत नाही, आणि तोच कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्डाच्या मार्फत मोफत मिळणार. बियाणं कोणतं वापरायचं, कोणती खतं फवारायची, कसली फवारणी करायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला याच्या माध्यमातून मिळणार. आता ह्या झाल्या 10 योजना. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उरतो, 15,000 कशी मिळणार, कशा पद्धतीनं मिळणार, कोणत्या योजना आहेत. तर पहा, तुम्हाला माहिती असेल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार 6,000 रुपये देतं. म्हणजे पहिल्या 4 महिन्यात 2,000, दुसऱ्या 4 महिन्यात 2 आणि तिसऱ्या 4 महिन्यात 2, असे 3 टप्प्यात 6,000. त्यात तसेच नमोचे देखील 2+2+2 असे 6, असे टोटल 6+6 12,000 रुपये मिळतात. मग आणि अधिक तुम्हाला 3,000 रुपयाचा अतिरिक्त बोनस देण्याची तयारी सरकार करत आहे. म्हणजे 12+3 असे टोटल 15,000 रुपये तुम्हाला मिळणार. आता जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर ते फार्मर आय डी ताबडतोब काढून घ्या, कारण की येणारा जो पुढचा 2,000चा जो हप्ता आहे तो फार्मर आय डी कार्ड असल्यामुळे तो 5,000चा येणार. आणि जर तुम्हाला अशा प्रकारची माहिती याच्यामध्ये देण्यात येत आहे, आता तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढला आहे का, तुम्ही नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत का, नक्की कमेंट करून तुम्ही कळवायचं आहे. कारण की जर फार्मर आय डी कार्डमध्ये काही त्रुटी येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये त्या विचारा, आम्ही नक्कीच त्यावर एक स्पेशल सेपरेट व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढला आहे का नक्की कमेंटमध्ये कळवा. कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता तीही माहिती कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.